श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। त्रिविधम नरक्षदम द्वारम नाशेन आत्मना काम क्रोध तथा लोभस तस्मात् देतम त्रयम त्यजेत एतैर्विमुक्त कौन्तेयो तमो द्वारे त्रिभिर्नर आचारात्मनश्रेयस ततो याति परांगती। असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश देताना सांगतात की अर्जुना, माणसाचे नाशण्याची 3 द्वार आहेत, काम क्रोध आणि लोभ। ह्या कामानं माणूस नरकाला जाऊ शकतो, क्रोधानं नरकाला जाऊ शकतो, लोभानं बी नरकाला जाऊ शकतो। आणि कामानं आपला जीवाला जे मनुष्य देह मिळालेला आहे तो मनुष्य देह सुटून जाऊ शकतो, क्रोधाने बी जाऊ शकतो आणि लोभाने बी जाऊ शकतो। म्हणून ह्या 3 दारापासून प्रत्येक माणसानं विमुक्त राहिलं पाहिजे। एतैर्विमुक्त कौन्तेय तमोद्वारे त्रिभिर्नर आचारात्मनश्रेयस ततो याति परांगती। जो याच्यापासून त्रिविध द्वारापासून, नरकाच्या 3 द्वारापासून जो विमुक्त राहील, सावध राहील, तोच माणूस, त्याच माणसाला परमगती प्राप्त होते। नाही तर त्याची अधोगती ठरलेली। माणसाची तर जाऊ द्या, पण देवी देवताची पण अधोगती यामध्ये काम क्रोधामुळे झालेली आहे। तर जो महादेव आहे तो भिलिनीच्या पाठीमागे लागला आणि अधोगती पावला, आणि ब्रह्मदेव स्वतःच्या मुलीच्याच पाठीमागे लागला आणि अधोगतीला पावला, आणि हा जो विष्णू वृंदासतीच्या मागे लागला आणि अधोगतीला पावला। ब्रह्मा पडले काय इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा, असं संत म्हणतात। तर हा जे 3 द्वार आहेत फार वाईट द्वार आहेत ते, त्यामुळं प्रत्येक माणसानं त्या 3 द्वारापासून सावध राहिलं पाहिजे। त्रिविधम नरक्षदम द्वारम नाशेन आत्मना काम क्रोध तथा लोभस तस्मात् देतं त्रयम त्यजेत। हा जो नारद आहे हा श्रीकृष्ण महाराजाबरोबर नेहमी राहायचा। आता श्रीकृष्ण महाराजाला किती होत्या, 16,108 पत्न्या होत्या, आणि हा ब्रह्मचारी होता। पण याला एकदा असं वाटलं की आपल्याला ही पत्नी पाहिजे, आणि मग बरं त्यानं मग मागावं तर कोणला, किती बी बाहेर मिळाल्या असत्या ना पत्न्या, नाही, यानं श्रीकृष्ण महाराजालाच पत्नी मागितली। आणि मागितल्यानंतर श्रीकृष्ण महाराज म्हणले बरं ठीक आहे, घेऊन जाय माझी एक पत्नी, परंतु मी ज्या घरी नाही त्या घरची घेऊन जाय। आता हा फिरला 16,108 घरं फिरायचे, थोडे फिरायचे का, आणि मग त्या प्रत्येक घरोघरी फिरला, परंतु सगळ्याही घरी श्रीकृष्ण महाराज त्याला दिसले। कोणी कुठं जेवायले तर कुठं झोप घ्यायले तर कुठं काय करायले, कुठं काय करायले। आणि एका ठिकाणी मात्र जिथं त्याची बहीण होती त्या बहिणीच्या घरी श्रीकृष्ण महाराज त्याला दिसले नाही, आणि त्या बहिणीच्याच घरी आपण आलो पत्नी नेण्यासाठी, पत्नी काढण्यासाठी, आणि हे त्याला फार दुःख झालं, आणि तो कामातूर झाला। कामाग्नीने त्याचं अंग सगळं दहा होऊ लागलं, आणि मग तो एका वाळवेवर जाऊन बसला मोठ्या पाण्याच्या, आणि तिथं श्रीकृष्ण महाराज गेले ब्राह्मणाच्या रूपात। ते म्हणले नारदजी काय झालं, ते म्हणले असं याप्रमाणे झालं। ते म्हणले मग याच्यात उडीत मारा, बारीत उडी मारा, गार होऊन जातं ना तुम्ही, थंड होऊन जातात। आणि मग त्यानं बारीत उडी मारली, आणि काय नवल, ते जो माणूस नारद होता तर नारदाचं रूपांतर नारदीमध्ये झालं, नारदी झाली ती। आणि मग शेवटी त्याला वरी निघता येणं, मग आला एक अर्धाड माणसासंग त्यानं लग्न केलं, आणि त्या नारदीनं, आणि त्याला 96 लेकरं झाले, म्हणजे 96 लेकरं झाले, आणि शेवटी ते बी मेले, तो माणूस बी मेला, नवरा मेला, आणि शेवटी मग हा जो नारद पुन्हा त्या बारीवर रडत बसला होता, पुन्हा श्रीकृष्ण महाराज त्याच रूपात गेले, आणि त्याला म्हणले आता तू पुन्हा ह्या याच्यात उडी मार आणि तुझं बरं होऊन जाईल। तर ते म्हणलं नाही, त्यावेळेस मी तुमचं ऐकलं होतं, आणि तसं वाईट झालं माझं, आता काय होईल काय माहीत, त्यामुळं मी काही मारण्याची रिस्क घेत नाही,
पण ते म्हणले नाही नाही, आता मी तुला धोका देणार नाही. आणि शेवटी त्यानं नारदानं त्यात उडी मारली आणि पूर्ववत नारद झाला. म्हणजे किती त्रास सहन करावा लागला. कशामुळं? तर ह्या एका कामामुळं, कामाचा आवेग न आवडतामुळं, कामाचा क्रोधाचा आवेग आवडता आला पाहिजे. तर आणि ह्या 3 द्वारापासून आपण मुक्त राहिलो पाहिजे. आपल्याला मुक्त राहता आलं पाहिजे. ह्या 3 द्वाराच्या आपण नादी लागलं न पाहिजे कोणीही माणसानं. नारद त्या कामाच्या नादी लागला, सीतेच्या मागं लागला आणि शेवटी त्याला 8,000 पत्न्या होते म्हणा. आणि सगळी लंका ही सोन्याची होती. तर ती सोन्याची लंका ती बी खलास झाली. 8,000 पत्न्या बी गेल्या, राज्य गेलं, सगळं गेलं आणि शेवटी हातात काहीच उरलं नाही. असं होतं. ह्या एवढं कशामुळे झालं? तर एवढं फक्त कामामुळे झालं. आणि शेवटी नरक पदाला जावं लागलं. आणि त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना एतेरे मुक्त कौंते तमोद्वारे त्रिभिर्नरा आचारात्मन श्रेय ततो येती परामगती. जो याच्यापासून विमुक्त राहील तोच परमगतीला प्राप्त होऊ शकतो. नाहीतर नरक यातना ठरलेल्या आहे. त्यामुळं याच्यामुळं ह्या 3 द्वाराच्या नादी आपण लागू नये. आणि ते 3 द्वार असे आहेत की 7 उघडे आहेत. तुम्हाला तिथं कोणी अडविणारा नाही, काय नाही. तुम्हाला जायचं असलं तर कोणीही जाऊ शकता त्या नरकाच्या याच्यातून. आणि जातातच लोक, जवळजवळ 80% लोक त्या द्वारातून नरकाला जातात. आणि जवळजवळ आपल्या जगातले म्हणजे जेवढे जीव आहेत त्या जीवापैकी 99% जीव हे नरकाला जातात. 1% जीव फक्त कशाला येतात? ह्या मनुष्य देहामध्ये येतात. बाकी 99% जीव हे नरकाला जातात. कारण ह्या 3 द्वाराच्या नादी ते लागतात. ते 3 द्वार त्याला सुधरू देत नाहीत. 3 द्वाराच्या वेगळे ते होऊ शकत नाहीत. 3 द्वाराला जपून राहत नाहीत ते. आणि जो कोणी माणूस ह्या 3 द्वाराच्या त्रिविधम नरकसेदम द्वारम नाशेन महात्मना. त्यामुळं श्रीकृष्ण महाराज सांगितले की आपले हे 3 द्वार जे आहेत आपल्याला नाश करणारे, आपल्या आत्म्याचा नाश करणारे, काम क्रोध लोभ हे 3 द्वार आहेत. तर त्या 3 द्वारापासून आपण सावध राहिलं पाहिजे. त्रिविधम नरकसेदम द्वारम नाशेन महात्मना काम क्रोध तथा लोभस तस्मात देतं त्रयं त्यजेत एतेरी मुक्त कौंते तमोद्वारे त्रिभिर्नरा आचारात्मन श्रेष्ठतो याती परांगती. त्या नरकाच्या द्वाराला आपण जर सावध राहिलो त्याच्यापासून, त्या 3 द्वारापासून, तोच माणूस हा नरकाच्या याच्या परांगतीला प्राप्त होऊ शकतो. नाहीतर नरक गती ठरलेली आहे. बायबाहो, तुमची नरक गती होऊ देऊ नका असं मी विनंती करतो तुम्हाला. आणि इथंच थांबतो. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडवत प्रणाम.